मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी दुपारी सभा संपन्न झाली। नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभेसाठी बार्शीनंतर सोलापूर येथे आले होते। भाजपचे महापौर विनायक कोंड्याल, भाजपचे आमदार देवेंद्र कोटे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ही सभा संपन्न करण्याकरता मोठे परिश्रम घेतले। सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांची लाहीलाही होत आहे। अशा कडक उन्हात सोलापूर शहराच्या कानाकोपऱ्यातून मुख्यमंत्र्यांच्या सभेकरता बोलावण्यात आले होते। सभा संपन्न झाल्यावर मुख्यमंत्र्यांना ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांना भूक लागली होती। भाजप पक्षाकडून जेवणाच्या पाकिटांची व्यवस्था करण्यात आली होती। जेवणाची पाकिटे घेण्यासाठी सभेच्या बाहेर मुख्य रस्त्यावर हरिभाई देवकरण शाळेसमोर नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती। जेवणाच्या पाकिटांसाठी मोठी गर्दी झाल्याने ट्रॅफिक जाम झाले होते। जेवणाचं पाकिट घेण्यासाठी गर्दी उसळली होती। चेंगराचेंगरी होती की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती। वाहतूक कोंडी होतानाचे दृश्य पाहून एका पोलीस कॉन्स्टेबलने गर्दीवर नियंत्रण आणले। सभा संपन्न झाल्यावर भाजपचे शेले रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसून आले। शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक परत जाण्याच्या घाईगडबडीत वाहनाकडे जात होते। देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला ही स्वतःहून आलेले नागरिक होते का किंवा वेगवेगळे आमिष दाखवून बोलावलेली गर्दी होती हेच कळत नव्हते।